तर राम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर आज तुमच्या भावाने तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे। मित्रांनो, इथून पुढे आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांनी जे काही पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट्स मला पाठवलेले आहेत त्यांचं रिव्ह्यू करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पोर्टफोलिओ मी या ठिकाणी पूर्णतः रिव्ह्यू करेन। त्यांच्यामध्ये कोणते स्टॉक्स आपण ॲड करू शकतो, कोणते या ठिकाणी बाहेर काढू शकतो, कशा पद्धतीने आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो, आणखीनच बऱ्याचशाच ज्या काही गोष्टी आहेत पोर्टफोलिओच्या रिलेटेड त्यांच्याविषयी फ्रीमध्ये सल्ला देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। अर्थातच मी कोणता सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे, पण माझं जे काही 4-5 वर्षाचं शेअर मार्केटचं नॉलेज आहे त्या अनुषंगाने मी पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करण्यासाठी जे काही तुम्हाला मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी मी करणार आहे। अर्थातच आपले एक पहिले व्ह्यूअर आहेत त्यांनी ऑलरेडी मला एक स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत त्यांचे, आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे काही स्क्रीनशॉट्स त्यांनी पाठवलेले आहेत त्याचं तुम्ही प्रॉपर रिव्ह्यू करा आणि मला सांगा, मार्गदर्शन करा की ह्यामध्ये कोणते स्टॉक्स मी ठेवले पाहिजेत, कोणते स्टॉक्स मी काढले पाहिजेत, कारण ऑलरेडी त्यांनी 500% जास्त रिटर्न 2च वर्षामध्ये ह्या ठिकाणी कमवलेले आहेत। सो मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा असेच पोर्टफोलिओ रिव्ह्यूचे व्हिडिओज हवे असतील तर तुमचे जे काही पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट्स आहेत ते खालील दिलेल्या मेल आय डीवर, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेल आय डी दिलेला आहे, त्यावर तुम्ही पाठवू शकता। मी ते पोर्टफोलिओ जे आहेत ते रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न नक्की करेन। सो चला, जास्त वेळ न दवडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि तो पोर्टफोलिओ पाहून घेऊया। सो मित्रांनो, हे जे काही क्लायंट आहेत हे आपले कोल्हापूरचेच एक व्ह्यूअर्स आहेत। ओके, म्हणजे क्लायंट, सॉरी मी क्लायंट म्हणालो, ॲक्च्युली हे जे काही व्ह्यूअर आहेत ते आपले कोल्हापूरचेच आहेत आणि त्यांनी मला व्हॉट्सॲपवरती हा स्क्रीनशॉट सेंड केलेला होता। आणि मित्रांनो बघू शकता 27,300 रुपयांनी गुंतवलेले होते आणि आता करंट व्हॅल्युएशन पोर्टफोलिओचं झालेलं आहे 1,69,300 रुपये, म्हणजे 520% रिटर्न मित्रांनो फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्यांनी काढलेले आहेत। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे रिटर्न जे आहेत ते खूप चांगले रिटर्न्स आलेले आहेत, सो मला थोडंसं मार्गदर्शन करा की ह्यामध्ये मी आणखीन काय म्हणजे रिबॅलन्सिंग करू शकतो। सो चला, आता आपण ह्यांचा पोर्टफोलिओ थोडासा रिव्ह्यू करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करूया। सो मित्रांनो बघा, सर्वप्रथम ह्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये मला ह्यांची एक गोष्ट आवडली की ह्यांनी पोर्टफोलिओमध्ये जी स्टॉकची संख्या आहे ती खूपच जास्त ह्या ठिकाणी लिमिटेड ठेवलेली आहे, म्हणजे भरमसाठ स्टॉक्स यांनी खरेदी केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे ह्यांचा जो अप्रोच आहे तो फोकस राहिलेला आहे आणि त्यामुळे इतके चांगले रिटर्न्स जनरेट होऊ शकलेले आहेत। कोल इंडिया मित्रांनो बघू शकता 27 क्वांटिटी ह्यांनी ह्या ठिकाणी काय केलेले आहे, खरेदी केलेले 132 रुपयांच्या वरती, म्हणजे साधारणतः एक 3,564 रुपयांची इन्व्हेस्टमेंट होती आणि आता त्यावर डायरेक्टली ह्यांना 9,665 रुपयांचा प्रॉफिट आहे, म्हणजे 270% रिटर्न्स यांना ह्या ठिकाणी ऑलरेडी मिळालेले आहेत। सो मित्रांनो, हा एक मायनिंगचा स्टॉक आहे, सो माझं त्यांना हा सल्ला राहील की तुम्ही ऑलरेडी काय केलेलं आहे, जी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर एक चांगला रिटर्न आलेला आहे आणि मायनिंग सेक्टरचे जे स्टॉक्स असतात ते खूप जास्त वोलेटाईल असतात, त्यामुळे तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामधला जो काही इन्व्हेस्टेड केलेला कॅपिटल आहे तो तुम्ही बाहेर काढून घ्या, म्हणजे जितके साधारणतः 3,564 रुपयांचे जे स्टॉक्स होतील कॅल्क्युलेशननुसार सध्याच्या प्राईसच्या ते तुम्ही विकून घ्या आणि राहिलेले स्टॉक्स तुम्ही काय करा, अशाच पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये ठेवून द्या, त्याच्यामध्ये होईल तितका फायदा होईल। कारण कसं आहे, एका ठराविक लेवलनंतर जर एखादा स्टॉक खूप जास्त वोलेटाईल असेल, खूप जास्त रिस्की असेल तर त्याच्यामध्ये आपले शेअर्स फ्री केलेले कधीही चांगले असतात। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक सॉफ्टवेअर कंपनीचा स्टॉक आहे, प्रोनाउन्स करायला मला थोडासा अवघड जातोय, कॉम्प्युसॉफ्ट म्हणून एक कंपनी आहे, सॉफ्टवेअर मेकिंग कंपनी आहे, आणि ह्यांनी मित्रांनो 8.51 रुपयांवरती 253 शेअर्स यांनी काय केलेले आहेत, ह्यांनी ह्यामध्ये खरेदी केलेले आहेत। आता मित्रांनो बघा, सॉफ्टवेअर कंपनी असल्या कारणाने ह्याच्यामध्ये ग्रोथ खूप चांगली झालेली, कारण अशा कंपन्या खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे। 2,153 रुपये ह्या ठिकाणी यांनी इन्व्हेस्टेड केलेले होते या स्टॉकमध्ये आणि आता करंट 349% रिटर्न्स यांना मिळालेले आहेत। सो सध्या ह्यामध्ये माझा हाच सल्ला राहील मित्रांनो की ह्यांनी काय केलं पाहिजे, जी काय ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे ती ह्यांनी यातून फ्री करायला हवी, कारण बघा सध्या मार्केट खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते, म्हणजे जे खराब स्टॉक्स आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात, त्यामुळे माझ्या मते ह्यांनी जितकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तितकी इन्व्हेस्टमेंट ह्यांनी काय करून घ्यायला पाहिजे, सेफली ह्यामधून बाहेर काढायला पाहिजे आणि राहिलेले स्टॉक्स ह्यामध्ये ठेवायला पाहिजे, तसेच लॉंग टर्मसाठी। कदाचित काय माहीत नेक्स्ट हा इन्फोसिस होईल, ओके, म्हणजे तसं काही सांगू शकत नाही, पण मार्केटमध्ये काय होऊ शकतं। नेक्स्ट आहे मित्रांनो आयओसीमध्ये सुद्धा मित्रांनो 51 रुपयांवरती यांनी 37 क्वांटिटी खरेदी केली होती, आता ह्याच्यामध्ये सुद्धा 234% रिटर्न्स यांना ऑलरेडी मिळत आहेत। IRFC मित्रांनो जो आहे त्याच्यामध्ये काही बुकिंग करण्याची गरज नाही असं मला वाटते, कारण चांगल्या रेटवर ह्यांना हा स्टॉक मिळालेला आहे आणि मित्रांनो खूप चांगली एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ ह्यांना ह्यामध्ये मिळालेली आहे, 593% ग्रोथ ऑलरेडी ह्यांना मिळालेली आहे। सो ह्याच्यामध्ये काही बुक करू नका, कारण का IRFC एक पूर्णतः मोनोपॉली स्टॉक आहे आणि जसं पद्धतीने रेल्वेचं नेटवर्क पसरत जाणार आहे ह्या कंपनीला आणखीन चांगला फायदा मिळणार आहे, लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक मित्रांनो आणखीन चांगले रिटर्न्स ह्यांना देऊ शकतो। आता आपण नेक्स्ट ह्यांची स्लाईड बघूया की नेक्स्ट स्लाईडमध्ये ऑलरेडी यांनी बराचसाच म्हणजे पोर्टफोलिओ जो आहे तो सगळ्यांनी मला पाठवून ठेवलेला आहे।
ओके. सो ह्यांची जी नेक्स्ट स्लाईड आहे मित्रांनो, ह्यामध्ये बघू शकता तुम्ही ITC सुद्धा यांनी खरेदी केलेले होते, ज्याच्यामध्ये त्यांना 141% रिटर्न आहे. हा एक चांगला स्टॉक आहे जो त्यांना प्रॉपरली डिव्हिडंडसुद्धा देतो आहे, त्यामुळे हा सुद्धा स्टॉक हे पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकतात. आणि नंतर आहे मित्रांनो JP पॉवर. JP पॉवर मित्रांनो बघू शकता ₹3.06 यांनी 170 क्वांटिटी खरेदी केलेली आहे आणि ₹465 रिटर्न्स आहेत. सो ह्यामध्ये सुद्धा जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू आहे मित्रांनो, किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट जी काही व्हॅल्यू होईल, ठीक आहे, म्हणजे साधारणतः यांनी 170 स्टॉक जे खरेदी केले होते त्यातले अर्धे स्टॉक्स यांनी बुक केले पाहिजेत, कारण बघा पॉवर सेक्टर जे आहे ते खूप जास्त वोलटाईल सेक्टर आहे, त्यामुळे थोडासा प्रॉफिट बुकिंग करून राहिलेले स्टॉक्स यांनी काय केले पाहिजेत, होल्ड केले पाहिजेत. नेक्स्ट आहे मित्रांनो नॅशनल ॲल्युमिनियम. नॅशनल ॲल्युमिनियममध्ये आणखीन काही ॲडिशन यांनी केली नाही पाहिजे, कारण बघा सध्या कसं आहे, ॲल्युमिनियमचं जे सेक्टर आहे, नॅशनल ॲल्युमिनियम ही जी काही कंपनी आहे ते एक मायनिंग सेक्टरची कंपनी आहे आणि मायनिंग सेक्टरवर मी जास्त मित्रांनो बुलिश नसतो, कारण हे खूप जास्त वोलटाईल सेक्टर असतं. ऑलरेडी ह्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोल इंडिया यांनी ॲड केलेला आहे, त्यामुळे माझ्या मते मायनिंग सेक्टरचे स्टॉक आणखीन यांनी ॲड करता कामा नाहीत. मायनिंग सेक्टरला ॲड करण्यापेक्षा बेटर वे की त्यांनी कोणते तरी दुसरे स्टॉक्स ॲड करावे, आणि यांनी सांगितलं होतं की यांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मग तर मायनिंग सेक्टरचे स्टॉक यांनी ॲड नाहीच केले पाहिजेत, कारण मायनिंग सेक्टर जे आहे त्याचं फ्युचर कसं असेल ह्याविषयी आपण काहीही ह्या ठिकाणी हे करू शकत नाही, म्हणजे कमेंट करू शकत नाही, कारण कदाचित सरकारचं समजा उद्या माइंड वगैरे चेंज झालं. सो मायनिंग कशी आहे, हे एक असा धंदा आहे की जो लॉंग टर्म चालू शकत नाही, कधी ना कधी जमीन संपेल, कधी ना कधी काय होतील, सरकारला पॉलिसीज चेंज कराव्या लागतील, जेणे कारणाने ह्या अशा मायनिंग कंपन्यांना त्याचा फटका बसू शकतो. नेक्स्ट आहे NHC फूड. कंपनी काय करते, मसाले वगैरे बनवण्याचं काम करते आणि एक्सपोर्ट करते जनरली. सो हा सुद्धा स्टॉक मित्रांनो ह्यांना खूप चांगल्या प्राईजवरती मिळाला होता, साधारणतः 60 पैशांच्या आसपास यांनी 500 क्वांटिटी खरेदी केलेली होती, ज्याच्यामध्ये 1142% रिटर्न्स यांना आहेत. सो माझं म्हणणं राहील की मेजॉरिटी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर ह्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप स्टॉक्स खूप आहेत. सो जे स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये यांनी काय केलं पाहिजे, जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली व्हॅल्यू आहे ती त्यांनी काय केली पाहिजे, सेव्ह केली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये दुसरे स्टॉक्स यांनी खरेदी करायला पाहिजे जे की मिड कॅप किंवा लार्ज कॅप स्टॉक्स आहेत. त्याच्यानंतर आहे नीला स्पेसेस. आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो, 500 क्वांटिटी यांनी ₹1.26 आसपास यांनी काय केलेले, खरेदी केलेले आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा 776% रिटर्न आहेत, म्हणजे हा सुद्धा काय स्मॉल कॅप स्टॉकच आहे. RVNL तुम्ही ठेवू शकता लॉंग टर्मसाठी सर, कारण RVNL हा जो आहे तो एक मोनोपॉली स्टॉक आहे, चांगला स्टॉक आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करण्याची काही गरज नाही आहे. जनरली मला असं वाटतं की RVNL आता काय होऊ शकतो, थोड्या कालावधीनंतर स्प्लिट किंवा बोनस आपल्याला चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. सो ह्यामध्ये बुकिंग करण्याची काही गरज नाही आहे, फ्युचर ह्यांचं डेफिनेटली काय आहे, ब्राईट आहे. आता मित्रांनो जो नेक्स्ट ह्यांचा आहे माझ्या मते श्री दिग्विजय सिमेंट. ओके, श्री दिग्विजय सिमेंटमध्ये सुद्धा ह्यांची काय आहे, एक मला वाटतं जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, 34 क्वांटिटी यांनी ₹78 आसपास खरेदी केलेली आहे, जी यांनी काय केलेलं आहे, रिसेंटली ह्या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. सध्या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर खूप जास्त बूममध्ये आहे, लॉंग टर्ममध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा ह्यांना चांगला फायदा मिळू शकतो. ओके, नेक्स्ट आहे SJVN. SJVNमध्ये मित्रांनो ₹30 ह्यांनी खरेदी केली होती, ₹330 ह्यांचं काय होतं, म्हणजे 330% ह्यांचा रिटर्न होता. आणि नंतर आहे TTML. आता TTML मित्रांनो टेलिकॉम कंपनी आहे आणि ह्याच्यामध्ये तब्बल 2290% रिटर्न्स आहेत. आता ह्यामध्ये मित्रांनो सल्ला ह्यांच्यासाठी हा राहील की मेजॉरिटी जे ह्यांनी स्टॉक्स खरेदी केलेले आहेत ते PSU स्टॉक्स खरेदी केलेले आहेत. सो PSU स्टॉक्स थोडेसे कमी केले पाहिजेत, म्हणजे कोल इंडिया असेल, ओके, त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट फ्री करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे नॅशनल ॲल्युमिनियम. ओके, नॅशनल ॲल्युमिनियम ही सुद्धा एक मायनिंग कंपनी आहे. ओके, सो जी काही कोल इंडियामध्ये यांना चांगला रिटर्न आला आहे त्याच्यामध्ये यांनी प्रॉफिट बुकिंग करून थोडेसे स्टॉक आता पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि नेक्स्ट जे आहेत मित्रांनो स्मॉल कॅप स्टॉक्सचा मित्रांनो ह्यांच्याकडे खूप जास्त पोर्शन आहे. स्मॉल कॅप स्टॉकमध्ये थोडासा अर्धा प्रॉफिट ॲटलिस्ट यांनी बुक केला पाहिजे आणि त्याच्यातून दुसरे स्टॉक्स यांनी खरेदी करण्याची खूप जास्त गरज आहे. ओके, कारण कसं आहे, स्मॉल कॅप स्टॉक सध्या चांगल्या मार्केटमुळे चांगला परफॉर्मन्स देत आहेत, त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये इतका चांगला प्रॉफिट आपल्याला मिळत असेल तो बुक करून आपण फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, खरेदी करणं गरजेचं आहे. TTMLचा जर तुम्ही विचार केला तर ही एक लॉस मेकिंग कंपनी आहे, पण सध्या काही अशा पॉझिटिव्ह न्यूज येतात ह्या कंपनीबद्दल जेणेकरून ह्या स्टॉकचं प्राईस खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे, त्यामुळे ही एक न्यूज बेस रॅली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे कदाचित माझ्या मते भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप जास्त वोलॅटिलिटी येऊ शकते, त्यामुळे थोडासा प्रॉफिट ह्याच्यामध्ये बुक करून घेतलेला बरं. जितके पण स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत त्यामध्ये ह्यांनी प्रॉफिट बुक केला तर कदाचित चांगलं राहील आणि त्याच्यातून ह्यांनी आपला पोर्टफोलिओ आणखी चांगल्या पद्धतीने बिल्ड करू शकतात. मोठे जे इन्व्हेस्टर असतात ते सुद्धा मित्रांनो असंच करतात, आपला पोर्टफोलिओ वारंवार ह्या ठिकाणी रिबॅलन्स करत राहतात. त्यामुळे सरांना हाच सल्ला असेल की जितके पण स्मॉल कॅप स्टॉक्स आहेत त्याच्यातला अर्धा प्रॉफिट बुक करा आणि राहिलेले स्टॉक तसेच ठेवून द्या पोर्टफोलिओमध्ये, आणि जो प्रॉफिट तुम्ही बुक केलेला आहे त्याच्यामध्ये नवीन ॲडिशन ह्या ठिकाणी करायला हरकत नाही आहे. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.